1990 साली रामदेव अग्रवाल यांचा 1 करोडचा पोर्टफोलिओ आणि 250 शेअर त्यामध्ये होते. पैसा बनतही नव्हता, तुटतही नव्हता. तेव्हा रामदेव अग्रवालनी वॉरेन बफेटचे एक सेंटेन्स ऐकले. ते म्हणजे काय तर डायव्हर्सिफिकेशन मे प्रोटेक्ट युअर वेल्थ बट कॉन्सन्ट्रेशन मेक्स युअर वेल्थ. त्या दिवशी रामदेव अग्रवाल साहेबांनी डिसाईड केलं की पोर्टफोलिओमध्ये फक्त 10 शेअर ठेवायचे, बाकीचे सगळे शेअर विकून टाकले. आज रामदेव अग्रवाल यांचा पोर्टफोलिओ हा 1 करोडवरून 1000 करोड झाला. दॅट इज दी पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. रामदेव अग्रवाल सर म्हणतात की फक्त 5 स्टॉक ठेवा ज्यांच्यावरती एक्स्ट्रीम कन्व्हिक्शन आहे आणि लेट देम अलाउड टू बी अ कंपाऊंडिंग. त्यांना 10-20 वर्षासाठी विसरून जा. इट विल मेक्स युअर मनी. तर पाहायला खूप छान वाटेल, आपल्याला ऐकायला खूप छान वाटेल. मिडल क्लास हे करायचा प्रयत्न देखील करतील, परंतु काही काही प्रिकॉशन त्यांनी घ्यायला पाहिजे. ते आता मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. पहिलं प्रिकॉशन निफ्टी 50. कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा 2 किंवा 3च शेअर असतात आणि ते शेअर 3 ते 4 वर्ष चालत नाही, निगेटिव्ह रिटर्न देतात, त्यावेळेस परत इन्व्हेस्टर होतो तो निफ्टीशी कंपेअर करायला लागतो. म्हणतो यार निफ्टी तर चांगली चालती, माझा स्टॉक चालत नाही. रिझन काय? निफ्टीमध्ये 50 शेअर आहे, तुमच्याकडे 2-3 शेअर आहे. तर कॉन्सन्ट्रेशनचा हा एक प्रॉब्लेम पण असू शकतो. तर हे सुद्धा समजायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्युच्युअल फंड. नंतर काळानुसार लोक म्युच्युअल फंडाशी कंपेअर करायला लागतात. काही मित्र येतात सांगतात की यार ये देख म्युच्युअल फंड 10%, 12% तो दे रहा, तेरा तो क्या कुछ भी नहीं मिल रहा. परंतु एक गोष्ट कळायला पाहिजे की म्युच्युअल फंडाला कधीच 20%ची सर्किट 1 घंट्यात लागणार नाही किंवा कधीच 1 आठवड्यामध्ये त्याचा स्टॉक डबल होणार नाही. परंतु स्टॉक मार्केटमध्ये जर का तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स असेल तर तो 1 महिन्यामध्ये डबल ट्रिपल सुद्धा होतो. आणि त्या टाईमला जर का तुम्ही विकून टाकला आणि म्युच्युअल फंडात जाऊन बसले तर सगळं काही टॅटॅ फिश. पॉईंट नंबर 3, गोल्ड. सध्या गोल्डचा गोल्डन काल चालू आहे, तर लोक लगेच गोल्डशी कंपेअर करायला चालू करतात. आता गोल्डची आणि एका इंडिव्हिज्युअल स्टॉकची कंपॅरिझन याच्यामध्ये काय लॉजिक आहे? गोल्ड इज कन्सिडर्ड ॲज अ सेफेस्ट ॲसेट. आणि स्टॉक कशासाठी असतो? स्टॉक आपल्याला पैसा 10 गुणा 20 गुणा करण्यासाठी असतो, गोल्ड करू शकत नाही. आणि पॉईंट नंबर 4, मुलीच्या लग्नाचा, मुलाच्या शिक्षणाचा, उधारीवरती घेऊन आलेला पैसा हे स्टॉक मार्केटमध्ये टाकून कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करतील. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जर का तुम्ही 2 किंवा 3 स्टॉक घ्याल तर पैसा बनेल, परंतु तो पैसा लॉंग टर्म पाहिजे. आणि लॉंग टर्मचा अर्थ काय? तर जेव्हा कधी पैसा तुमचा डबल किंवा ट्रिपल होईल स्टॉक्समध्ये, त्यावेळेसच त्याला लॉंग टर्म म्हणलं जाईल. सांगितलेलं आहे, याचा जरूर विचार करा, अभ्यास करा आणि पैसा ग्रो करा.